गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग थोडा स्पेशल होणार आहे बिकॉज आजचा ब्लॉग आहे मदर डे स्पेशल. माझ्या मम्माला थोडंफार पॅम्पर करणार आहे. आज आहे 10th मे, मदर डे संडे. जर मम्माला फिरायला घेऊन जाते. ती खूप दिवसापासून बोलत होती की समर चालू झालाय, मला कुठेतरी फिरायला नाही. बट माझं पण थोडं बिझी शेड्यूल असते. सो मी मम्मीला बोलले की संडेला आपण नक्की जाऊया मदर डेला. सो आज आम्ही जातोय मुंबईला. मम्मीला मस्त घेऊन जाऊ, थोडीफार फिरवते. पण त्याच्या अगोदर आम्ही चाललोय सॅलोनला. थोडी मम्मीला पॅम्पर वगैरे करते. आता सकाळी आम्ही उठलोय आणि आता चाललोय सॅलोनमध्ये. सो बघत राहा आता पुढे हा ब्लॉग आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे गाईस. सो आम्ही आता चाललोय सॅलोनमध्ये म्हणजे मम्मासोबत. मम्माला आज पॅम्पर करते आणि मम्माचा फर्स्ट गिफ्ट भेटलाय माझ्याकडून. वेट दाखवतो. हिची नथ काय बोलतात त्याला, काय बोलतात, हा चमकी. ही घेऊन दिली मी हिला. चांदीची आहे ना, हे होतं चांदीची आहे बोलते, सोन्याची आहे. तर जी पण आहे मला काही माहिती नाही, मी फक्त पैशाचं काम केलं. तर मी हिला घेऊन गेली आणि ही बोलते मला ही पाहिजे कर. मी बोलले ठीक आहे चल. हिला फर्स्ट गिफ्ट मध्ये भेटलं. आता आम्ही जाऊ सलूनमध्ये, थोडं हिला पॅम्पर करता, नंतर आम्ही निघू फिरण्यासाठी, ठीक आहे. सो बघत राहा पुढे. ओके गाईज, सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत. हे पडली हा आमचा फुल लुक. असं वाटतं की माझा बर्थडे आहे, मदर डे तर वाटतच नाहीये. आणि हे आहे सेकंड गिफ्ट, हा कुर्ता जो मी हिला गिफ्ट केला होता तो. चला आता फटाफट निघा, ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. ओके गाईज, आता आम्ही दोघी निघालेलो आहोत मस्त मुंबईला डेटवर जायला, मदर डे स्पेशल. सो आता बघू आता आम्हाला काय भेटते, ऑटो किंवा बस काय माहिती. तिकडे प्रॉब्लेम असतो संडेचा आणि प्लस ट्रेनचा पण आज प्रॉब्लेम आहे. पण आता आहे संडे, खूप एसी ट्रेन कॅन्सल आहेत. सो बघू आता कुठली आणि किती ट्रेन भेटते ती. सो भेटूयात डममध्ये बसतो खाली. आता आम्हाला JC एक्स्ट्रा JCचं कोणतं नाव विचार नाही, ती वाले आम्हाला AC भेटते, पिंक AC. ठीक आहे. सो आता आम्ही चर्च गेटला उतरलोय. कसं वाटलं AC मध्ये? चांगलं, फक्त थंडीगार पडलीस ना, कुल्फी झाली बोलते. सो आता आम्ही चर्चगेटला चाललो आणि आता चर्चगेटला उतरलो आहे आणि आता चाललो आम्ही मॅगडीमध्ये बिकॉज भूक लागली. सो भेटूया आता आपण मॅगडीमध्ये जाऊ. ओके गाईस, आता आम्ही मॅगडीमध्ये आलो आणि आम्हाला खूप टाईम नंतर आम्हाला सीट भेटली आहे बसायला. सो आता ऑर्डर वगैरे दिली आहे. आणि ही बघा माझी मम्मा, मस्त मी ऑर्डर दिली आहे चिकन मीलची. सो आता ऑर्डर आले की तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे ते मी. ओके गाईस, आता आमचा मील आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. सो हे चिकन बर्गर्स, कोक फ्लोट आणि पेरी पेरी मम्मासाठी फ्रेंच फ्राईज आणि माझ्यासाठी चीजी फ्रेंच फ्राईज. सो आता हे खाऊन भेटतो तुम्हाला. कसं वाटतं आई? आवडलं? यम्मी लागलं मम्मीला. ओके गाईस, आता आमचं बर्गर वगैरे खाऊन झालेलं आहे. कसं वाटलं तुला बर्गर? आवडला? मम्मी ओके, छान, मस्त. काय नक्की बोलायचं काय माहिती नाही, पण ठीक आहे. सो आता आम्ही आलो आहेत, छान आहे ना. आता आम्ही आलो आहेत मुंबईच्या बेस्ट ठिकाणी. वाव किती छान वाटतोय. सनसेट आम्ही बघितलं, टायमिंग 7चा सनसेट आहे. सो आता आम्ही 6:30ला आलो आता इकडे मरीन्सला. तर बघू सनसेट डुबताना मी तुम्हाला दाखवते. आम्ही तुम्हाला नाही, काहीतरी रिलीज झालं पण ठीक आहे, ॲडजस्ट करा तुम्ही. किती छान वाटतंय हे ढग. वाव, क्लिअर वाटत आणि किती मस्त. आणि हा बघा सनसेट, कारण हे दिसत नाही आहे. सॅमसंगमध्ये जास्त चांगला वाटतो मला तर वाटते हा सनसेट. बट ठीक आहे, डोळ्याने खूप छान वाटते. गाईज, आता आम्ही आलो होतो मरीन्सवर इथे आईस्क्रीम खाण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे सगळे लोक मुंबईचे रुस्तमचं आईस्क्रीम. बट हे बघा काय इतकी गर्दी. प्रेम आहे होतं हे लोक, इतकी गर्दी पडली इकडे. माझी आई बोलते खावं नकोस तो आईस्क्रीम, चल घरी. एवढी गर्दीमध्ये कोण भरायचं, इतकी गरम होते आणि इतकी गर्दी ना. जाऊ द्या, आता काय आमच्या नशिबात नव्हतं रुस्तमचं आईस्क्रीम खाणं. सो आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत की कशी टेस्ट आहे किंवा वरती खाय की नाही. काय हे गाईस, इतकी गर्दी. सगळी मुंबई इथेच येते का शनिवारी? हे बघा समोर पण किती लोक उभे आहेत रस्ता क्रॉससाठी. किती सुंदर आहे ही मुंबई. इतकी सुंदर आहे ही मुंबई, पण इतकी
इतके लोक आहेत इकडे शनिवार रविवारची की पूर्ण मुंबईमध्ये खराबच वाटतं. मला तर वाटते जेवढे पण सुरलेले असतील लोक सगळे इकडेच येतात, काही कुठे जातच नाही. बिकॉज इतकं काय बोलतात की पॉप्युलेशन हाईप झालेली आहे मरीन्सची, म्हणून मरीन्स करता करता अक्षरशः बसायला देखील जागा नाही. सो चुकीचा दिवस निवडला संडे इकडे येण्यासाठी. नेक्स्ट टाइम कधी संडेला येणार नाही, सॅटर्डे संडे बिलकुलच नाही. समजलं का? ही बोलते चल मला मुंबई दाखव. एक सेकंड ना गाईस, ग्लिच या. मी बोलते मला मुंबईला घेऊन चल, मला मदर्स डेला मुंबईला घेऊन चल. कसं वाटलं का मुंबईला येऊन? तरी ते तेच बोलणार, मस्त छान वाटलं. इतकी क्राऊड, बसायला जागा ना अक्षरशः. आम्ही उभं राहून सनसेट बघितलंय. पण बाकी मुंबई सुंदर आहे. सपनो की नगरिया वॉट एव्हर इट इज. ओके गाईस, स्वतः आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. पूर्ण घामाने पूर्ण केस ओले झाले, इतकं घाम आला ना. बट फायनली आम्हाला 10 मिनटं लवकर ट्रेन भेटली. ॲक्च्युली 7:45ची ट्रेन होती आणि आम्हाला भेटली 7:34ला सॉरी. सो सरळ विंडो, बट काही फायदा नाही बिकॉज ही सगळी MIची स्टिकरिंग करून ठेवली आहे. तशी येताना एवढी गर्दी नव्हती, आता खूप गर्दी आहे बिकॉज ऑफिसचे लोक तिकडे आम्ही लोक येतात कामाला. सो एवढी लोक सुटली असतील आता. आणि आम्ही ते पण घेतलं आहे मँगो अल्फॉन्सो मँगोचं मिल्कशेक. सो भेटतो आपण आता पुढे बघू. काय आता भेटणार काय नाही, आता काय ट्रेनवर डायरेक्ट उतरते विरारला. पण ठीक आहे, तरी भेटतो आपण नंतर. आईला आता विचारूया कसा होता ते दिवस, मदर्स डे कसा सेलिब्रेट केला माणूस, कसं वाटतंय इथे यम्मी कुठल्या गोष्टी छान मस्त यम्मी. पडलं ग्लिच सांगितलं तुम्हाला. छान वाटलं ना? आवडलं? परत येणार इतक्या गर्मी. मे महिन्यात चालू आहे आणि गाई तिला मुंबईला फिरायला यायचं आहे. तिला गरमीच नाही आवडत, मला गरमी होती आणि नंतर पण थांबली नाही. पण तिला तरी पण यायचं. नेक्स्ट तर परत बोलेल मला घेऊन चल. मी गेट ऑफ इंडियाला जायचं राहिलं की बोलती खूप वर्षापासून गेट ऑफ इंडिया नाही गेली आहे. सो गेट ऑफ इंडिया जाऊन पण आम्ही तिला मरीन्सच दाखवून आणलं. मरीन्सचं क्राऊड होतं, मला समजलं की पूर्ण मुंबई क्राऊडली भरलेली आहे. रविवार आहे आज. सो या फायनली घरी पोहोचलेलो आहोत एवढ्या मुश्किलीनंतर. तुम्ही जर मागे 2 क्लिप बघितल्या, एका महिन्यात आम्हाला काहीच भेटत नव्हतं, ना ऑटो ना बस. सो म्हणून मला तो फेस रिॲक्शन होतं आणि नंतर फायनली मला ऑटो भेटली. सो मी काय त्याला व्हॉइस ओव्हर देऊ नाही शकली, म्हणून मी आत्ता बोलते. सो घरी पोहोचले ना. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सो ॲज युजल मी काल 3 ब्लॉग एंड करायची विसरून गेली बिकॉज खूप थकून आलेली मी. सो जेवण मी लगेच झोपली. सो आता मी जस्ट उठलेली आहे आणि विचार केला की ब्लॉग एंड करूयात बिकॉज आज मंडे आणि पोस्ट पण करायचं आहे ब्लॉग एंड करून. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड लोकांसोबत शेअर करा हा ब्लॉग. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका, ठीक आहे. सो भेटूया आता आपण न्यू ब्लॉगमध्ये. बाय.